चला पंचांनी इशारा करतात आहे, लेट्स स्टार्ट. आणि मग सचिनचा पहिला चेंडू, सामना करतील नितीन. पहिला चेंडू फुल टॉस होता, मात्र व्यवस्थित काय बॅटीशी कनेक्ट करू शकले नाहीये. पहिला चेंडू होता म्हणतात ना देवाला. सचिनला पिचिंग करावी लागेल, कारण बॉल जर बॅटीशी संपर्क झाला तर निघून जाईल. लकी मानता येईल. पहिला चेंडू निर्धाव, डॉट बॉल. दुसरा चेंडू मारलेला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव काय रोखू शकले नाही. चौथी धाव घेतलेली आहे आणि सुरुवात केलेली आहे. 1 रन्स ऑन बोर्ड. कोकणीपाडा पाहिला देवी. 2 चेंडू 1 धावा. ॲव्हरेजेबल स्कोर या मैदानामध्ये पाहायला गेले तर 50+ आहे आणि तो देखील चेस होतो जर बॅटिंग व्यवस्थित केली तर. अजीबोगरीब हे मैदान आहे. स्कोर या रन्स या मैदानावर बनतात ते तुम्हाला करावे लागतील. टाकलेला तिसरा चेंडू मारायचा प्रयत्न, मात्र सरळ निघून चाललाय. बॅटीशी कोणताच संपर्क नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव टाकलेला हा चेंडू. 3 चेंडू, धाव संख्या म्हणजे फक्त 1. क्या बात आहे. चांगली सुरुवात करताना सचिन. चौथा चेंडू सचिन याचा. टाकला चेंडू, मारला सरळ दिशेने, पुन्हा एकदा अडवलाय आणि यस, ओढा फिल्डिंग. काय नमुना पेश केलेला आहे आपल्या संघासाठी आणि मोठा हादरा, मोठा धमाका झालेला आहे तो कोकणीपाडा पाहिला देवीच्या तंबूमध्ये. रोहितला परतावा लागतंय 0 या धावसंख्येवर. डीजे
सलामी चौकार बावा चषकच्या या टुर्नामेंटमध्ये येतोय तो नितीनच्या बॅटीतून. शॉर्ट पिच चेंडू होता, तो पाहिला, त्याला फेकून दिला आणि सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 रन्स ऑन बोर्ड. तिसरा चेंडू आदित्यचा. आदिल टाकलेला चेंडू थोडा शॉर्टअप होता, मात्र लाईन मध्ये थोडासा बदलाव करावा लागेल. फुलल यांची डिले होती, मात्र त्याला चांगला हुक फटका खेळलेला आहे. पाहूया किती धाव घेतात. धावून काढायचा आहे. चेंडू चाललाय 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 चाललाय, तो पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे डीजे. गेअर बदललाय नितीननी. पहिल्या षटकामध्ये फक्त आले होते 4 धावा, मात्र जसं आमचा आवाज पोहोचतोय की रन्स बनवायला लागतील, नितीननी गेअर बदललाय. आक्रमक खेळी करतोय, 2 चौकार त्यांच्या बॅटतून येतोय. पुन्हा एक 2 स्ट्राईक. यावेळेस मात्र पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील होतोय, अपील फेटाळून लावले. स्टंपाच्या वरून चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल साठी. धावसंख्या स्थिर, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12. या षटकामध्ये अजून 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू. पुन्हा एकदा लाईन लेंथ वर आपलं काम करताना यावेळेस मात्र अचूक अशी डिलिव्हरी टाकली आदित्य यांनी. डॉट बॉल. कमबॅक करताना आदित्य आपल्या या षटकामध्ये 2 चौकार आले होते, मात्र आता कुठेतरी रोखून ठेवलंय नितीन या फलंदाजाला. मारलेला फटका चालला आणि ओमकारच्या हातामध्ये सेफ हँड. परतावा लागेल नितीनला. गडी बाद. परतावा लागला, मात्र यावेळेस ओमकार काही चुकला नाही. ओमकारच्या हातामध्ये हा झेल. नितीनला परतावा लागते. नवीन फलंदाज यावेळेस येतो, एक अनुभवी खेळाडू कोकणी पाडा पायलादेवी या परिसरामधील म्हणजे प्रफुल. एक ऑलराऊंडर आहेत प्रफुल. बऱ्याच वर्षापासून आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी खेळी करतात आहे प्रफुल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 12. 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेचा खेळ संपतोय. पॉवर प्ले मध्ये जमा केलेले आहेत 12. येणारे 18 चेंडू आणि पुन्हा एकदा तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत ते म्हणजे सचिन. चला, आमच्या सर्व पाहुण्यांचा इथे आम्ही स्वागत करतोय. पुन्हा एकदा बावा चषक. संतोषजी जयस्वाल आमच्यामधून निरोप घेताना, परंतु पुन्हा आगमन होणार. मारलेला फटका, अडवलेला हा चेंडू, निर्धाव चेंडू. चांगला प्रयत्न होता. बॅकअप केला पाहिजे संतोषजी. पुन्हा आम्ही तुमची वाट बघूच. धन्यवाद पलटूदास जी. आते रहेंगे क्योंकि अजय सिंह इनकी खाते में बहुत सारे दोस्त हैं. उनका प्यार झलकते हुए अजय सिंह के लिए इस टूर्नामेंट का आज आगाज हुआ है. धीरे धीरे इस मैदान पे 5 से 10 हजार की पब्लिक हमें दिखाई पड़ेगी, क्योंकि क्रिकेट के खेल से ना कभी नलपाड़ा ना कभी गांधीनगर वंचित रहा है और ना रहेगा. डाली हुई गेंद, मारा हुआ ये फटका ओमकार के हाथों में. अच्छी फील्डिंग. 1 रन पे संतुष्ट रहना पड़ेगा कोकनीपाड़ा पायलादेवी के बैट्समैन को. और इस बार स्ट्राइक पे आते हुए प्रफुल. प्रफुल को जाना जाता है उसकी ऊंची खेली के लिए, फटकेबाजी के लिए, लेकिन इस वक्त विकेट टिकाना जरूरी है. 2 बैट्समैन आउट होकर पैविलियन में जा चुके हैं. प्रफुल ऑन स्ट्राइक. उल्टा चेंडू और देखिए जिस खेली के लिए जाना जाता है, गेंद को देखा, परखा, रिवर्स
बॉटल रखता है ना, कितना बोला? 20 लीटर वाला। 20 लीटर वाला रे, वो नहीं है, बॉटल है उसके पास। नेक्स्ट मैच किसका है? ये बासी नहीं है। अरे किससे बात कर रहे थे? अरे वो लाला का भाई है रे। हेलो, डॉट चेंडू कमबॅक करताना सचिन पुन्हा एकदा प्रफुल ऑन स्ट्राईक. टाकलेला चेंडू मारलेला सरळ दिशेने बरगतच्या पेडमध्ये आणि कमाल या बरगतच्या पेडची निकाल लागतोय तो कोकणीपाडा पाहिला. ब्रेक होता 3 षटकानंतर. उन्हाचा वेळ आहे, ताण आहे, तुम्ही पाणी मागू शकता 3 षटकानंतर. चौथा षटक घेऊन आले यश आणि सामना करतील बॅट्समन पवन. टाकलेला चेंडू आणि हा पहिला बावा चषकचा वाईट चेंडू घोषित करताना पंचा लोबो सर, अनुभवी खेळाडू, एक प्रोफेशनल खेळाडू, बऱ्याच वर्षापासून मुंबई क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ओपनच्या खेळ करून आपलं नाव सिद्ध करताना आता पंचांच्या भूमिकामध्ये. टाकलेला चेंडू मारलेला चेंडू हवेत उडतोय, झेल होतोय का? कॉल दिलाय यशनी, मी घेतो आणि टिपलाय. क्या बात आहे डीजे. यशने मात्र पवनला तंबूचा रस्ता दाखवलाय. झेल टिपला आपल्याच गोलंदाजीवर. मी गोलंदाजीसाठी आलो आहे, माझ्याकडे तेवढा विश्वास आहे. ते पहिल्या चेंडूवर मात्र यश दाखवलाय. नवीन फलंदाज येतोय, दीड धापड आणि हार्ड हिटर सुभाष. बऱ्याच वर्षापासून जुना जाणता हा कोकणीपाडा या परिसरामधला, या गावातला हा खेळाडू आहे. धावसंख्या आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 धावसंख्या. 24 रन्स ऑन बोर्ड. येणारे 11 चेंडू. पहिला सामना जबरदस्त सामना होणार, कारण ही दोन्हीही तगडे असे हे संघ आहेत. 11 चेंडूचा खेळ बाकी. ओहो, ग्लान्स केलाय, खेळून काढलेला आहे. टप्पा पाहिला, मारण्यासारखा नव्हता. चिप केला आहे सेफ झोन मध्ये. पुन्हा एकदा ओमकार तुम्हाला
ऍक्शन मध्ये पाहायला भेटत आहे. एक धाव आणि प्रफुल स्ट्राईकवर येते. 25 रन्स ऑन बोर्ड. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमा करू शकतात हे आपल्याला पाहायला भेटेल. प्रफुल अजूनही स्ट्राईकवर आहे. गैप मध्ये मारेला फटका. पहला धाव तेजी से लेते हुए दूसरी रन के लिए दौड़ करते हुए और यस सक्सेसफुली डन. रनिंग बिटवीन द विकेट देखील तुम्हाला चांगली ठेवावी लागणार. प्रत्येक वेळ 4 आणि 6 धावांची अपेक्षा ठेवणं बरोबर नाही, कारण तुम्ही सेट करतायत. स्कोर सेट करताना आपल्याला 2 धावांची देखील ही काळजी घ्यायची आहे आणि ती मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतलेली आहे. टाकलेला चेंडू आणि मात्र यावेळेस मात्र सुरेख टाकलेला यशच्या माध्यमातून हा चेंडू. नऊ तरुण यश आपल्या आई ग्रुप या संघाकडून आपल्याला पाहायला भेटतोय. खारेगाव या परिसरामधून नवीन खेळाडू घडतात आहे, अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर होणारा सामना हेल बॉयज आणि आदिराज, दोन्ही कर्णधारांनी उपस्थित दाखवायची आहे. हेल बॉयज आणि आदिराज. थोडीशी दिशाभूल होते. वाईट चेंडू घोषित करतायत पंच लोबो सर. पिचिंग करावी लागणार. प्रफुल एक खराब चेंडूची वाट बघतोय, कधी माझ्या रेंज मध्ये येतोय आणि कधी फेकून देतोय, पण यश मात्र अजूनपर्यंत अचूक गोलंदाजी करतायत. त्यांना भान आहे जर चेंडू रडार मध्ये गेला प्रफुलच्या तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाईल, त्याची खात्री पटवताना यश मात्र चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा प्रफुल ऑन स्ट्राईक. टाकलेला चेंडू, मारलेला फटका हवेमध्ये झेल होऊ शकतो आणि तो झालेला. यस, क्या बात है. केली 4 षटक संपले. षटकाच्या अखेरी धाव संख्या तब्बल 28 धाव संख्या. डीजे चार षटक झाले. तिन्ही गोलंदाजांनी मात्र अचूक गोलंदाजी केल्याने शेवटचा षटक घेऊन येते ते मात्र ओमकार. सामना करतील सुभाष. नॉन स्ट्राईकला आहेत ते राहुल. यावेळेस मात्र घेऊन काढायला फटका हवेमध्ये. पाहूया किती धाव येतात. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. दुसरा धाव घेते पळतात आहे आणि ती पूर्ण झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 30 धावांवर. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. तब्बेल एक ॲव्हरेजेबल स्कोर, फायटिंग स्कोर उभारावा लागेल. तो कोकणी वाडा पाहिला देवी या संघाला, कारण आई ग्रुपकडे तेवढेच तगडे फलंदाज आणि अनुभवी फलंदाज आहे. मारलेला फटका सुभाच्या बॅटून येतोय खणखणीत षटकारासाठी. क्या बात आहे.
स्ट्रेट राऊंड द ग्राउंड. सुभाषच्या बॅटतून येणारा हा खणखणीत सलामी षटकार. बावा चषक मध्ये सलामी देताना हा षटकार येतोय सुभाषच्या बॅटीतून आणि वेगाने जाऊन धावसंख्या पोहोचली ती 36 रन्स ऑन बोर्ड. येणारे 4 चेंडू. ओमकारचा तिसरा चेंडू. पुन्हा मारलेला झेल होतोय का, परंतु डोक्यावरून निघून जातोय यष्टिरक्षकाच्या घोषित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 38 धावा. आता कुठेतरी आस जगताना धाव संख्या 45 जर झाली तर नक्कीच फायटिंग स्कोर म्हटला जाईल. कोकणी पायला देवी या संघांकडे बॉलिंग अटॅक आहे. रंगतदार सामना होणार. पहिला सामना धडाकेबाज हा सामना होणार. धमाकेदार हा सामना होणार याची खात्री पटवून दिली आहे दोन्ही संघांनी. कारण लढत चालली आहे ती बावा चषक या ट्रॉफीसाठी. आन बानशान ही ट्रॉफी कोणाच्या घराची होणार त्याची लढत पाहायला भेटते. पहिला सामना आई ग्रुप वर्सेस पायला देवी. शॉर्टपिच चेंडू होता. बाउन्सर पद्धतीचा होता. पंच घोषित करताना 1 बाउन्स. वॉर्निंग देताना येस इट्स अ 1 बाउन्स कॉल. पंचांची निगाहे मात्र आहे. वॉर्न केला आहे गोलंदाजाला, बाबा 1 बाउन्सर तुझा झालेला आहे. येणारे 2 चेंडू शेवटचे शिल्लक. धाव संख्या 38. एक मोठा फटका जर येतो 45चा आकडा गाठतो तर हा सामना मात्र रंगतदार होणार. क्रिकेटचा खेळ आहे. लो स्कोरिंग देखील डिफेंड करताना आपण बऱ्याचदा पाहिला आहे. मारलेला फटका हवेमध्ये मारलेला फटका पाहूया किती धावत. नक्की 2 धावाचा कॉल आहे आणि ते 2 धावा. ओ हो चांगला थ्रो होता परंतु गॅदर होण्यापर्यंत फलंदाज पोहोचले क्रीज मध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचते 40 वर. 40चा आकडा गाठलेला आहे कोकणी पायला देवी या संघाने. मात्र येणारा शेवटचा एक मौल्यवान चेंडू. एक मौल्यवान चेंडू. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील आणि तो मात्र हाताळलेला आहे. चांगला चेंडू होता. बाद केलेला रनआउटच्या स्वरूपामध्ये. षटक संपते. पहिली इनिंगचा समाप्त होताना आई ग्रुपने मात्र गोलंदाजी केलेली आहे. 40 धावा दिलेल्या आहेत आणि विजयी लक्ष्य ठेवलंय ते 1. खेळाडू दिसतात आहे. टॉस झाला पाहिजे होता आपला. कारण YouTube लाईव्ह आहे. चांगली टुर्नामेंट आहे. कव्हरेज चालू आहे. ठीक आहे हरकत नाही. वेळ घ्या परंतु आपल्या खेळाडूंना लवकर बोलून घ्या प्लीज. पहिला दिवस आहे. शनिवारचा दिवस आहे. कामधंद्याचा दिवस आहे. आपण मानतो. हरकत नाही. ठीक आहे. 10 मिनिटाचा वेळ आहे. 10-15 मिनिटाचा वेळ आहे. खेळाडूंना बोलून घ्या. आदिराज. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या जमा केलेल्या आहेत कोकणी पायला देवी या संघाने. मात्र 40 धावा जमवलेल्या आहे. 41चं टार्गेट.
जरा एक माणूस आपल्याला ठेव, मी येतो थोड्या वेळाने. हॅलो, जरा लक्ष दे फक्त बस. हा, बाकी मी एक कामासाठी ते आलोय बोलणी करायला, ते झालं की तुला फोन करतो. हेल्पबॉयचे काही खेळाडू आपल्याला इकडे दिसत आहे, त्यांचं सहर्ष स्वागत है. नलपाड़ा इस सर जमीन पे आपका मोस्ट वेलकम है. और साथ ही साथ 41 रन्स का टारगेट का पीछा करने के लिए दो जबरदस्त प्लेयर प्रितेश आणि निशान यांची जोडी मात्र मैदानावर चालली आहे. वाटचाल करते. 41चा टार्गेट त्यांच्या समोर आहे. आणि गोलंदाजीसाठी मात्र कोकणीपाडा पाहिल्या देवीच्या माध्यमातून आपण पाहतोय तो म्हणजे रोहित. पहिल्या षटक घेऊन आलेले आहेत. ॲव्हरेजेबल स्कोर आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. लोवेस्ट टोटल देखील डिफेंड होताना आपण पाहिलंय. त्यासाठी तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आणि तो गोलंदाजचा अटॅक मात्र पाहिल्या देवी या संघाकडे आहे. पहिलं षटक, प्रथम षटक घेऊन आले ते रोहित. सामना करतील स्ट्राईकला निशान, नॉन स्ट्राईकला अनुभवी आणि ठाणे वॉर्ड कमिटीचे एक जिम्मेदार असे मेंबर म्हणजे प्रितेश केनी. प्रितेश केनी यांच्या माध्यमातून येणाऱ्या 8 आणि 9 तारखेला खारेगावच्या मैदानावर टुर्नामेंट पाहायला भेटेल. ती देखील ठाणे 16 वॉर्ड या संघांना त्यांनी इथे संधी दिलेली आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. 50,000 प्रथम पारितोषिक, 25 म्हणजे रांग लागलेली आहे. पुन्हा ठाण्या सिटीमध्ये कब्जा झालाय तो म्हणजे ठाणे वॉर्ड. ठाणे वॉर्डला एवढा प्रतिसाद का मिळाला त्याचं कारण म्हणजे शिस्त, वेळ, आपल्या आपल्या गावातून खेळाडूंना कसं वरती आणायचं याची धडपड, आपल्या मुलांना खेळण्याचं स्थान आपल्या संघामध्ये कसा भेटला पाहिजे त्याचा प्रतिसादासाठी प्रत्येक कोण्याकोपऱ्यातून ठाण्याच्या जिम्मेदार लोकांनी एकमेकांना खांद्याला खांदा देऊन ही सुरुवात केलेली आहे. आणि त्याची सुरुवात त्याची आजची झलक म्हणजे बावाचषक. पहिला चेंडू, टाकलेला चेंडू खेळून काढण्याच्या पद्धतीमध्ये हळूवार चेंडू खेळून काढायचा होता. जज करत होते की टप्पा काय पडतोय. निर्धाव टाकलेला पहिला डॉट चेंडू रोहितच्या माध्यमातून. 41 रन्स ऑन बोर्ड. 29 चेंडू, 41 धावांची गरज. पहिला षटक पॉवर प्ले. तब्बल फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर तैनात केलेले आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागणार. आणि यावेळेस खेळून काढलेला फटका गॅप मध्ये. ओ हो हो हो, थोडस घाई करताना थ्रो मध्ये एक धाव काय रोखू शकले नाही. स्कोर बोर्ड वर स्कोर लागतोय तो 1 धावांसाठी. सुरुवात होते आई ग्रुपच्या माध्यमातून येणाऱ्या 28 चेंडू आणि 40 धावा. 28 चेंडू 40 धावा. चला, ऑर्गनायझरने आदिराज आणि या संघाला कॉल करायचा आहे, त्यांच्या खेळाडूंना बोलून घ्यायचं आहे, कारण दुसरा सामना आदिराज वर्सेस हेल्पबॉयज. स्ट्राईक वर आलेत ते म्हणजे निशांत. आणि निशांतच्या बॅटूतून येणारा ओहो झेल होता. झेल काही पकडू शकले नाही. जीवदान भेटते निशांत यांना. बघा, लो स्कोरिंग मॅच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करावा लागणार. कारण नाही, झेल टिपला पाहिजे होता. जितके खेळाडू तब्बल तुम्ही बाद करणार तितका विजयीच्या माध्यमातून तुम्हाला विजय मिळेल. लक्षात ठेवा, विजय सोपा नाहीये, मेहनत करावी लागणार. चेंडू मात्र निशांतनी मारला होता, खेळाडू तैनात होता. झेल जर टिपला असता तर पॉझिटिव्ह सुरुवात, हरकत नाही. चांगली सुरुवात होते. खेळाडूंना बाद करावा लागेल. रोहितचा वारंवार प्रयत्न आहे, परंतु क्षेत्ररक्षकांना तेवढी साथ द्यावी लागणार. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू. सुरेख गोलंदाजी. 1 धाव, चोरटी धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 चेंडू आणि 3 धावा. येणारे 2 चेंडू शिल्लक पॉवर प्ले मध्ये. पुन्हा एकदा निशान. झेल सुटलाय, त्याचा कितपत फायदा निशान आपल्या फलंदाजीमध्ये करून घेतोय पाहायला बघायचं आपल्याला. हो हो हो, मात्र रोहित कुठलाच रूम देत नाहीये. चेंडू सरळ चाललाय यशच्या हातामध्ये. डॉट बॉल. जी सुरुवात
खारेगावनी केली होती त्याचं प्रत्युत्तर देताना पायलादेवी हा संघ. शेवटचा चेंडू. क्या बात है, क्या बात है. षटक संपते. हम भी कम नहीं, तुम हो तो तुम हो, हम भी हम है. याचं प्रत्युत्तर देताय ना पहिला षटक समाप्त. रोहितच्या माध्यमातून आगाज होते हुए अभिजीत सिंह, हमारे अजीज मेहमान इनका, अभिषेक सिंह इनका बाबा चषक में उनका मोस्ट वेलकम है सर. अब आए, रौनक आई और अजय जी सिंह इनके करीबी ऐसे दोस्त अभिषेक सिंह इनका सर से स्वागत है. मैच की तरफ मोड़ करते हैं. एक दिलचस्प ऐसा सामना हमें इस मैदान पे दिखता हुआ. 41 रन्स का टारगेट है और उसका पीछा करते हुए पहले ओवर में सिर्फ और सिर्फ 3 रन्स आई ग्रुप के खाते में. आने वाले 24 गेंदे और 37 रन्स की जरूरत है और अगली ओवर लेके आ रहे हैं प्रफुल्ल. राइट हैंड का मारा करेंगे. अभी भी आगामी जोड़ी प्रीतेश और साथ ही साथ निशान मौजूद है क्रीज पर. बनाने हैं रन्स 37 और गेंदे है 24. चलो आदिराज, तुम्ही आले असेल ते नोंद करायची. आदिराज कर्णधार, चला या इकडे या, तिकडे हात दाखवू नका प्लीज या. प्रफुल्लचा पहिला चेंडू, टाकलेला चेंडू, मारलेला फटका, अडवला आहे आणि येस नोच्या कॉलिंग मध्ये. अरे थोडासा खराब कॉलिंग, रनआउट होऊ शकला असता. जोखिम में थे प्रीतेश, गलत एंड पे थ्रो करते हुए. प्रेशर आणि प्रेशर, दोन्ही संघांवर प्रेशर. मी म्हटलं होतं हा सामना सहजपणे संपणार नाही, मेहनत करावी लागणार जिंकण्यासाठी. ती मेहनत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला भेटते. प्रफुल्ल, ज्या निशांतला जीवदान भेटलं होतं यावेळेस मात्र त्रिफळाचीत होत आहेत, परततायत. पहिला गडी बाद, पहिला हादरा. डीजे बाद होतोय, परततोय नवीन फलंदाज. जरा प्लीज ओमकार, थोडीशी घाई करायची आहे. ओमकार आलेले आहेत, माफ करा अमय आलेले आहेत. अमय म्हणजे खांब, महत्वाचा खांब आई ग्रुप खारेगाव या संघाचा. त्याच दरम्यान हेलबॉईज आणि आदिराज दोन्ही संघांचं इथे सहर्ष स्वागत आहे. सुनीत देखील आले आहेत, एक अफलातून खेळाडू ठाणा क्षेत्रामधून, त्यांचं देखील आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर कमिटी मेंबर आणि नरेश दादा गौरी जे आमचे अध्यक्ष आहेत ठाणे वॉर्डचे, त्यांचे सुपुत्र आणि कमिटी मेंबर स्मित गौरी यांचं देखील आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत. हेलबॉय तुमच्या संघाचं सहर्ष स्वागत आहे. आदिराज या संघाचं स्वागत आहे. आदिराज आले असेल तर नोंद करायची आहे प्लीज. पुन्हा एकदा प्रफुल्ल सामना करतील. अमय ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू अडवला आहे. क्या बात आहे, काय गोलंदाजी होते, अचूक गोलंदाजी होते. मारण्याचा कुठलाही भाग शिल्लक देत नाहीये. प्रयत्न चालू आहे. रन्स डॉट बॉलच्या माध्यमातून वाढत चाललेले आहेत.
प्रफुल्ल मात्र अचूक गोलंदाजी करतोय, खालवर चेंडू टाकतोय, रूम देत नाहीये. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. पुन्हा एकदा खालवर टाकलेला चेंडू, अडवलेला चेंडू, एक पुन्हा धाव मात्र होते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हटलं जाणार. रन्स देत नाही सर्कलच्या बाहेर, मात्र जेणेकरून लक्ष्मण रेखा आखली आहे, त्याच्या बाहेर चेंडू कुठलाच जाता कामा नये याची खात्री मात्र पाहिल्या देवी या फिल्डर्स लोक घेत आहेत. चांगली गोलंदाजी होते. एक एक धावासाठी मेहनत करावी लागते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 रन्स ऑन बोर्ड, 5 धावा. चेंडू शिल्लक आहेत 2. काय प्रतिउत्तर आहे पाहिल्या देवीच्या माध्यमातून. पुन्हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, मात्र यावेळेस गॅप मध्ये घेऊन काढलेला हात फटका. एक धाव होते. दुसरा धावाचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण झालेले. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7 रन्स ऑन बोर्ड. काय बॉलिंग करतात आहे. टप्पा पकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय दोन्ही फलंदाजाला. शेवटचा चेंडू या पॉवर प्ले मधला. शॉर्ट पिच चेंडू होता, यावेळेस मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला फटका. धावतोय 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 खेळाडू, मात्र चेंडू अडवलेला आहे. आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे का? 2 धावा घेऊन समित ठेवलेला आहे आई ग्रुपला. षटक संपते, पॉवर प्ले हाताळते. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या तब्बल 9 धावा. थोडासा उशीर होणार, परंतु नाणेफेकसाठी यायचंय प्लीज जरा. ओके. हॅलो, पंचांना पाणी घेऊन जायचंय. येस, खेळाडूंना पाणी द्यायचंय. थोडंसं गरमी आहे, पंचांना विचारून तुम्ही पाणी मागवू शकता. पुन्हा एकदा 30 षटक घेऊन आलेत आपल्या संघासाठी. रोहित जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय आई ग्रुप या संघाला. 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्ले समाप्त होते. धावसंख्या बोर्डवर आहेत ते 9. येणाऱ्या 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावांची गरज. म्हटलं होतं की गोलंदाजी करावी लागणार आहे. बॉलिंग अटॅक पाहिल्या देवीकडे देखील आहे. 41चं सोपं टार्गेट जरी आपल्या समोर दिसते, परंतु ते गाठण्यासाठी आपल्याला बॅटिंग करावी लागणार. दोन्ही ही जबरदस्त असे संघ आहेत. एका दुसऱ्याला ओळखून आहेत, बऱ्याच वर्षापासून एका दुसऱ्याच्या विरुद्ध खेळतात आहेत. काय कमजोरी आहे समोरच्या संघामध्ये त्याचा अभ्यास मात्र दोन्ही संघ करून आलेले आहेत. जी बॉलिंग आई ग्रुपनी पॉवर प्ले मध्ये केली होती त्याचा प्रतिउत्तर मात्र अचूक देताना पाहिला देवी. येणारा 18 चेंडू 32 धावांची गरज. तिसरा षटक, दुसरा वैयक्तिक रोहित यांचा पहिला चेंडू सामना करतील अमय. आणि मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. शरीराशी कुठेतरी अवजूड करून चाललेला हा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. प्रयत्न आहेत. आई ग्रुपला माहिती आहे की आपल्याला धावसंख्या करण्यासाठी थोडासा आक्रमक खेळावं लागणार, बॅटीचा संपर्क करावा लागणार, चेंडूला कुठेतरी दूर जाऊन फेकावं लागणार. त्याचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाजाकडून सातत्याने चालू आहेत. रोहित पहिला चेंडू जबरदस्त टाकला होता, मारायला देत नाहीयेत, मोठा फटका खेळायला देत नाहीये, बांधून ठेवायचं कारण त्यांचं महत्त्वपूर्ण हे षटक आहे, त्यांना माहिती आहे. धावसंख्या 11. खराब चेंडू वेगवान टाकण्याच्या नादामध्ये हा एक खराब चेंडू, बीमर चेंडू पंचांनी घोषित केलाय नो आणि घोषित क्षेत्रामध्ये चालले 2 धावांसाठी.
पहा तिथे घोषित क्षेत्र आहे. आपला एक प्रतिनिधी तिथे उपलब्ध आहे. पंच थोडीशी खात्री करताना की चेंडू कुठून गेलेला आहे माफी मागतात आहे आणि थोडासा आपला निर्णय बदलतात आहे. येस येस सर, येस सर. 2 मिनिटं थोडंसं खात्री करून घेऊ द्या. काही गडबड होणार नाही कारण महत्वाची मॅच आहे. डिसिशन रन्स किती आहेत ते स्वतः ऑर्गनायझर आणि पंच जाऊन बघतील. त्या दरम्यान मी विनंती करतो हेलबॉयज आणि आदिराज यांचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. अभिषेक सर आपसे विनती है कि आप टॉस कर लीजिए, आपके हाथों से यहाँ पे टॉस किया जाएगा. चला यावरती हेलबॉयज आणि आदिराज सामना 5 षटकांचा राहील. लक्षात असू द्या पहिली मॅच ही 5 षटकांची राहील. अभिषेक सिंह और साथ ही साथ शिवम भाई इनके हाथों से हम टॉस करेंगे. चला 5 षटकांचा सामना राहील. मॅच विल बी ऑफ 5 ओव्हर्स. फर्स्ट मॅच. नाणेफेक होतोय. आपला निर्णय इथेच सांगायचा आहे. लक्षात असू द्या. कॉल कोण देत आहे? हेलबॉयज कॉल देणार आहेत. टॉस होतोय. कॉल दिलेला हेलबॉयज यांनी आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती हेलबॉयज. आणि हेलबॉयज आपण काय निवडत आहात? फिल्डिंग निवडलेली आहे आणि आमंत्रित केले आदिराज या संघाला फलंदाजीसाठी. आताचं डिसिशन पंच एम्पायर 4 धावा. येस इट्स अ नो बॉल, इट्स अ बीमर आणि 5 धावा आणि प्लस फ्री हिट. फ्री हिट बघा मॅच होती कुठं आली कुठं. एक खराब बॉल. खालवा टाकलेला चेंडू मारलेला फटका गॅप मध्ये. पाहूया किती धावा होतात. चेंडू आडवेपर्यंत थोडासा मिस टायमिंग होतोय पकडताना आणि त्या दरम्यान 2 धावा. चला सुरुवात झालेली आहे. आपल्या माध्यमातून कुठेतरी सुरुवात होता ना आई ग्रुप या संघाकडून. खराब चेंडूचा समाचार घेतला. 4 धावा मारले, 5 धावा जमा केले. हे 2 धावा म्हणजे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय तो 16 धावांवर. पुन्हा एकदा बॅटूतून येतोय हा खणखणीत 6 धावा.
म्हणजे 13 चेंडू 13 धावांची गरज. 13 चेंडू 13 धावांची गरज. लोअर फुटच बॉल मारला आहे आडवेपर्यंत. थोडासा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी दिसतोय पाहिल्या देवीच्या क्षेत्ररक्षणामध्ये. 2 धावा घेतल्या. षटक संपते. षटकाच्या अखेरी धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 रन्स ऑन बोर्ड. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. डीजे आपल्या चषकाची भाव चषकाची जरा लग हैले. 12 चेंडू 11 धावांची गरज. पलगडा झुकतोय तो आय ग्रुपच्या माध्यमातून. परंतु क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही म्हणणं म्हणजे चुकीचंच ठरेल. 12 चेंडू 11 धावा आणि गोलंदाज येतोय तो तुषार. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला फटका सहजपणे खेळून काढला. पाहिलं दिशा फक्त त्याची आणि अनुभव प्रितेश यांचा. इंटरनॅशनल मॅचींसारखी स्पर्धा पॉवरफुल. अरे इंटरनॅशनल मॅचींसारखी स्पर्धा पॉवरफुल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा लग हैले वल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा लग हैले. क्रिकेटच्या डेफिनेशन मध्ये अबाव दी पॉइंट मारलेला हा फटका 4 धावांसाठी. शांतपणे खेळतात आहे प्रितेश. त्यांना माहिती आहे कुठल्याही प्रकारची आपल्याला चुकी करायची नाहीये, घाई करायची नाहीये, उगाच आपला विकेट टाकायचं नाही कारण गरजच नाहीये. विकेटवर टिकून आहेत. बेसिक क्रिकेट खेळत आहेत. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करतायत. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 35 रन्स ऑन बोर्ड. अपील होते. फेटाळून लावलेली आहे. डॉट बॉल आहे. अजून असेच 4 ते 5 चेंडू हाताळवे लागणार. डॉट चेंडू टाकावे लागणार. मॅचला आपल्या बाजूने झोकवावे लागेल. पाहिला देवी यांना प्रयत्न करावे लागतील. सध्या तरी सेफ झोन मध्ये आय ग्रुप दिसते परंतु अजून रन कंप्लीट करायचे जिंकण्यासाठी. ओ हो आणि हा चेंडू हवेत मारलेला आहे आणि झेल पुन्हा एकदा सुटतोय. मॅच जर दोषी कोण असेल ती म्हणजे खराब क्षेत्ररक्षण. ठीक आहे 6 गेले, नो बॉल पडला परंतु कॅचेस विन द मॅचेस का असतं. एखादा सेट बॅट्समनला कॅच पकडायची, तंबूत पाठवायचं, हे तेवढंच महत्व का असतं. पायात टाकलेला चेंडू. बॉडी लँग्वेज थोडीशी कोकणी पाडा पाहिल्या देवीची नरमलेली दिसते. आता फक्त धावसंख्या विजयासाठी पाहिजे ते म्हणजे 3 धावांची गरज. 7 चेंडू शिल्लक. धावसंख्या पाहिजे ती 3. व्हाईट बॉल. 2 धावांची गरज. हरकत नाही. मॅचेस होतच असणार, टुर्नामेंट होत असणार. शिकण्यासारखं बरंच आहे. आपल्या हारमधून पण आपल्याला काय शिकायचं आहे, आपली काय चुकी झाली त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच दरम्यान स्मित गौरी यांचं इथे सहर्ष स्वागत आहे. कमिटी मेंबर ऑफ ठाणे वॉर्ड कमिटी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. विनिंग धाव घेताना पूर्ण करताना अभिनंदन. याचबरोबर विजयी हासिल केले तर आई ग्रुप खारेगाव या संघाने हाडलं कोकणीपाडा पाहिलं तरी चांगला खेळ